श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री तुळशी माता नमः. नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. आज आपण असा एक विषय जाणून घेणार आहोत जो अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. आपल्या घरात रोज दिसणारी पण अनेकदा तिचे खरे महत्त्व विसरली जाणारी एक दिव्य वनस्पती म्हणजे तुळस. हिंदू धर्मात तुळशीला केवळ झाड मानले जात नाही, तिला माता मानले जाते. तुळशीमध्ये देवीचे स्वरूप असल्याची श्रद्धा आहे. ज्या घरात तुळशी असते त्या घरात पवित्रता, सकारात्मकता आणि भक्तीचे वातावरण निर्माण होते असे मानले जाते. पण अनेक लोक रोज तुळशीला पाणी घालतात, दिवा लावतात, प्रदक्षिणा घालतात, तरीही एक छोटी गोष्ट विसरतात. ती म्हणजे तुळशीसमोर प्रेमाने, श्रद्धेने आणि नम्रतेने काही शब्द बोलणे. आज आपण त्या 3 शब्दाबद्दल जाणून घेणार आहोत. ते 3 शब्द आहेत कृपा करा माता. हे 3 शब्द अगदी साधे आहेत, पण जेव्हा ते पूर्ण श्रद्धेने, अहंकार सोडून आणि मनापासून बोलले जातात तेव्हा मनाला शांती मिळते, सकारात्मक विचार वाढतात आणि देवावरील विश्वास अधिक दृढ होतो. या शब्दाचा अर्थ फक्त धन मिळावे असा नाही. याचा अर्थ आहे माझ्या कुटुंबावर कृपा करा, माझ्या आई-वडिलांवर कृपा करा, माझ्या मुलांवर कृपा करा, माझ्या घरात प्रेम राहून द्या, माझ्या मनातील भीती दूर करा, माझ्या चुकीच्या सवयी दूर करा, माझ्या जीवनात योग्य मार्ग दाखवा, माझ्या कर्मांना चांगली दिशा द्या, माझे मन शांत ठेवा, माझ्या घरात एकता राहू द्या. हे 3 शब्द बोलताना मनात कोणाविषयीही द्वेष नसावा, राग नसावा, मत्सर नसावा. कारण तुळशीसमोर उभे राहून खोटेपणा चालत नाही. श्रद्धा आणि सत्यभाव आवश्यक आहे. सकाळी स्नान करून तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करा. शक्य असल्यास तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. नंतर हात जोडून डोळे बंद करा. 3 वेळा शांतपणे म्हणा, कृपा करा माता, कृपा करा माता, कृपा करा माता. घाई करू नका, मोठ्याने ओरडू नका, मनापासून बोला. ज्याच्या घरी सतत वाद होतात, ज्यांना मानसिक ताण असतो, ज्यांचे काम अडकलेले असते, ज्यांच्या मनात भीती असते, त्यांनीही हा छोटासा भक्तिभावाचा नियम करून पाहू शकतात. यामुळे मनाला आधार मिळतो, आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक विचार करण्याची सवय लागते. लक्षात ठेवा, तुळस जादू करत नाही. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या कर्मावर, प्रयत्नावर आणि निर्णयावरही अवलंबून असते. परंतु श्रद्धा, प्रार्थना आणि सकारात्मक विचार हे त्या प्रवासात मनाला बळ देतात. आपल्या पूर्वजांनी तुळशीचे महत्त्व उगाच सांगितले नाही. तुळशीमुळे घराचे वातावरण प्रसन्न राहते, भक्ती वाढते, शिस्त निर्माण होते, दररोज देवासमोर काही क्षण उभे राहण्याची सवय लागते. आजच्या धावपळीच्या जीवनात हीच काही मिनिटे आपल्या मनासाठी औषधासारखी ठरू शकतात. तुळशीला कधीही अपवित्र अवस्थेत स्पर्श करू नका. तिची पाने विनाकारण तोडू नका. तुळशीजवळ स्वच्छता ठेवा. तिच्या आसपास कचरा ठेवू नका. रोज तिला नमस्कार करा, कृतज्ञता व्यक्त करा. कारण कृतज्ञतेने जगणारा माणूस अधिक समाधानी राहतो. कधीकधी आपल्याला वाटते, माझे नशीब साथ देत नाही, माझे प्रयत्न फळ देत नाहीत, माझ्या घरात आनंद का नाही. अशा वेळी निराश न होता
तुळशीसमोर उभे राहा, दीर्घ श्वास घ्या, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, कृपा करा माता. ही प्रार्थना आपल्याला शांत राहण्याची, संयम ठेवण्याची आणि आशा न सोडण्याची प्रेरणा देते. लक्षात ठेवा, देव आपल्याला प्रत्येक वेळी आपल्या मनासारखे देईलच असे नाही, पण आपल्या हिताचे जे असेल त्याकडे नेण्याचा मार्ग नक्की दाखवेल, अशी अनेकांची श्रद्धा आहे. तुळशीसमोर उभे राहून आपल्या चुका मान्य करा, चांगले कर्म करण्याचा संकल्प करा, आई वडिलांचा आदर करा, गरिबांना मदत करा, कोणाचे मन दुखवू नका, खोटे बोलणे टाळा, वाईट व्यसनापासून दूर राहा. कारण खरी पूजा फक्त देवा लावण्यात नाही, तर चांगले आचरण करण्यात आहे. जर आपण रोज फक्त 3 शब्द बोलत असाल पण वागणूक चुकीची असेल, तर त्या शब्दाचा खरा अर्थ उरत नाही. म्हणून प्रार्थनेसोबत चांगले कर्मही आवश्यक आहे. आजपासून एक छोटासा नियम करा. रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीसमोर उभे राहा, हात जोडा, मन शांत करा आणि 3 वेळा प्रेमाने म्हणा, कृपा करा माता. ही सवय तुमच्या मनात श्रद्धा, आशा आणि सकारात्मकता वाढवू शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या कुटुंबापर्यंत आणि मित्रापर्यंत नक्की पोहोचवा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री तुळशी माता कृपा करा. आणि जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर लिहा, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि सद्बुद्धी लाभो, हीच तुळशी माता आणि परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री तुळशी माता नमः. धन्यवाद.